लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणीच्या हप्त्या वितरणासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण आनंदाची अपडेट असणार आहे. लाडक्या बहिणीनं खुश खबर असणार आहे तुमच्यासाठी, कारण यावेळेस 1500 नाही तर 3000 रुपये मिळणार अशी अपडेट मिळत आहेत. व आता तारीख सुद्धा तुम्हाला हप्त्याचं वाटप कधी होणार आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच बघणार आहोत. पण त्याआधी आपल्या योजनात्रा पेजला व चॅनलला लगोलग फॉलो सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण तुम्हाला देखील माहिती आहे लाडक्या बहिणीनं 100% खात्रीशीर अपडेट आपल्या योजनात्रा पेजच्या व चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत अतिशय महत्त्वपूर्ण आनंदाची अपडेट आहे. लाडक्या बहिणींसाठी मोठी खुश खबर असणार आहे, कारण लाडक्या बहिणींना 1500 नाही तर 3000 रुपये मिळणार. लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होणार आहे व पुढील हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती असणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सुरू केली. या योजनेअंतर्गत तब्बल 24 हप्त्यांचं वितरण झालेलं आहे. 1500 रुपये प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होत आहे व आतापर्यंत जून 2026 पर्यंत सर्व हप्ते महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत. आता जुलै महिन्याच्या हप्त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला देखील पैसे मिळतात का नाही, तुमच्या खात्यात 1500 रुपये जमा होतात का नाही, आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 100% खात्रीशीर अपडेट आपल्या योजनात्रा पेजच्या माध्यमातून अनेक लाडक्या बहिणींना अनुभव आलेला आहे. लाखो लाडक्या बहिणी आपल्याला सबस्क्राईब करतात, फॉलो करतात, त्यामुळे लाडक्या बहिणींचा संपूर्णपणे विश्वास आहे. तर पात्र महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळाला होता, तो म्हणजे 15 जुलैच्या सुमारास देण्यात आला होता. त्यामुळे जुलै महिन्याचा हप्ता देखील बघा 10 ते 15 ऑगस्ट पर्यंत लाभार्थ्याच्या खात्यामध्ये आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. कारण लाडक्या बहिणींनो नवीन लेखाशीर्ष खाली ही योजना सुरू झालेली आहे व यावेळेस डबल धमाका आहे. म्हणजेच 1500 रुपये नाही तर तब्बल 3000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. तर इतकेच नव्हे तर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता यावेळी एकत्रित दिला जाणार असा देखील अंदाज व्यक्त केला जात आहे. कारण का, रक्षाबंधन सण असणार आहे. लाडक्या बहिणींचा सगळ्यात आवडता सण म्हणजे रक्षाबंधन. राज्य सरकारच्या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना रक्षाबंधन सणाची विशेष भेट देण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. याबाबत अद्याप अधिकृत निर्णय घेण्यात आला नाही. मात्र 17 ऑगस्ट पर्यंत जुलै महिन्याची रक्कम महिलांच्या खात्यात जमा झाली नाही, तर ऑगस्ट महिन्यात येणाऱ्या रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्रित हप्ते असे 3000 रुपये देण्याची शक्यता आहे व राज्यभरात मंत्रिमंडळ बैठका झालेल्या आहेत. अंतिम निर्णय सुद्धा आता लवकरच घेतला जाईल व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये खटाखट हे पैसे देखील जमा होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो यावेळेस अजून एक गुड न्यूज म्हणजे क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू असल्यामुळे ज्यांना आधी म्हणजे KYC झाल्यानंतर अपात्र करण्यात आले, पण आता क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला जर पात्र ठरवले गेले तर तुमच्या खात्यामध्ये आता पुन्हा एकदा हप्त्याचं वितरण म्हणजे 1500 रुपये सुरू होणार आहे. महिन्याला जुलैचे पैसे मिळतील, ऑगस्टचे पैसे मिळतील, पुढील सर्व हप्ते तुमच्या खात्यामध्ये येत राहणार आहे. त्यामुळे तुम्ही देखील सांगायचं आहे की तुमचे पैसे बंद झाले आहेत का. तर आता सरकारकडे देखील एकच विनंती की लवकरात लवकर हप्त्याचं वितरण द्या, पण आम्हाला रक्षाबंधन गिफ्ट सुद्धा आमच्या लाडक्या बहिणींना मिळायला पाहिजे आहे. तर नवीन लेखाशीर्ष खाली या योजनेची सुरुवात झाली असल्यामुळे तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत लवकरात लवकर हप्त्याचं वितरण होईल. 15 तारखेपर्यंत सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये हे 1500 रुपये देखील जमा होणार आहे. या संदर्भात तुम्हाला काही अडचण असू दे आपल्याला कमेंट करून विचारा. व्हिडिओ महत्वाचा आहे. पुढील सर्व लाडकी बहीण योजना असो सरकारी अपडेटसाठी आपल्या योजनेच्या पेजला व चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.